आपण शिवाजी राजाचा जय जयकार करतो. शिवाजी राजाची शिकवण काय काय शिवाजी राजाची शिकवण. विचारों के धारों पर इतिहास हमारा चलता है. विचारों के धारों पर इतिहास हमारा चलता है. उस और जमाना चलता है जिस और राजा शिव छत्रपति की विचारधारा चलती है. मग रेणापूरच्या मराठ्यांचा आवाज आहे बघा. माझा आवाज गेला तरी तुमची ऊर्जा पाहून 100 हातीचं बळ आलंय. तुमच्यासाठी जोरदार टाळी. मनोज पाटलाची हवा कुठपर्यंत आहे. दिल्ली. मग दिल्लीचा फोन कोणाला आला बघा. आता लक्ष राहू दे. आता जाणीवपूर्वक बोलतो, गंभीर्याने बोलतो. आता ऐका. दिल्लीचा फोन कोणाला आला बघा. बघा लक्ष द्या. आवाज कोणाचा आहे. मरा मित्र आलंय 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 2% आलंय 2%. लय लोक म्हणते मला शाहीर घोगरे तुला कोणी पवाडे देणार नाही. मी म्हणलं माझी औलाद शेती करणारी शायरी आपला धंदा नाही. मरा मित्रों मरा भाइयों बहनों. दिल्ली दिल्ली. पहिली आमच्या माणसाने दिल्ली हलवली मग कुत्रे भोकाला सुरुवात झाली. मरा मित्रों मरा भाइयों बहनों किसकी आवाज है. मन की बात. बात किसकी. मन की बात. चला देऊ मनोज पाटलाला साथ. 2024 दाखवून देऊ मराठ्याची जात. यांचा फोन यांना आलाय. कोणला. ते म्हणतंय कायदा सुव्यवस्था प्रश्न गंभीर आहे. ऐकून घ्या बरं का. ऐकून घ्या. अजून तर मनोज पाटलाचा पवाडा गायचा आहे. ऐकून घ्या. सकाळपासून तिकडे कमी बोललो, रेणापूर मध्ये ओरिजिनल बोललोय. तुमच्यासाठी शाहीरनं शक्ती रोखून धरली मराठ्यासाठी. बघा 21व्या शतकातील अनाजी पंथ. ते म्हणताय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होईल. देवेंद्र फडणवीस साहेब कायदा सुव्यवस्था प्रशासन आम्हाला आणि तुम्ही खुशाल बसून धाब्यावर कायद्याचा धिंगाणा करता. याचा उत्तर कोण देणार. कलम क्रमांक 14 नुसार सगळे समान. मग मराठ्याला तुम्ही मुंबई पासून का लांब ठेवतात. पण मराठ्याला हुशार आहे. आजच सांगतो तुम्हाला या जाहीर सभेतून 7 वर्ष झाले पाटला सोबत हा शाहीर काम करतोय. उगत नाही सराटीची सभा मला सुरू करायला लावली. बघा मराठ्यांचा गनिमी कावा आणि पाटील आहे मराठ्यांचा दुसरा छावा. तुम्ही ही गनिमी काव्य करतात, आम्ही ही गनिमी काव्य करतो. औरंगजेबाला संभाजी राजानं सांगितलं सुरतेची मोहीम. संभाजी राजाच्या छावणीत चोर येऊन बसली. त्यांनी सांगितलं औरंगजेबाला. छावणीमध्ये बातमी आली सुरतेच्या मोहीमवर संभाजी. संभाजी राजानं रात्री 2:15 वाजता मोहीम बदलली आणि मोहीम ठुली बुऱ्हाणपूर. हे मराठे है. 400 वर्षापूर्वी अनाजी पंथाला शंभू राजानं राजकीय हत्तीच्या शंभू राजानं हत्तीच्या पायाखाली दिलं. 2024 नागपूरचे मराठे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला पाडणार. आणि माझ्या
हमला झाला साहेब तुमचा बदला घेणार. मग यांचा फोन यांना आला बघा त्यांची मन की बात कसा आला बघा. अहो देवेंद्र सिंह बघा ते कसे बोलते बघा. आता मग आयोजकांनी हात ढिल्ले केले. एकदा आयोजकासाठी जोरदार टाळी. त्यांना मी म्हणालो मी काहीच नाही केलं घनसावंगी मध्ये तरी मला यांनी जेलला टाकलं. आता करूनच बघतो काय व्हायचं ते होऊ द्या दादा. हो अहो देवेंद्र सिंह लगेच बोलिये मोदी जी. हे त्याला जी म्हणतय हे याला जी म्हणतय. आदल्या जन्मी काय ढोरवळीत होते काय का नाही. बोलिये मोदी जी. अरे ओ देवेंद्र जी अरे ये महाराष्ट्र में सराठी अंतरवाली में कौन बैठा है मनोज पाटिल सरांगे. दिल्ली शाही तख्ताला धाक मराठा. दिल्ली शाही तख्ताला धाक मराठा. एक मराठा कोटी मराठा. मराठा आरक्षणाची लढाई आजची आहे मराठ्यांनो. आजची आहे काय आजची आहे काय. म्हणून तर रेणापूरच्या मराठ्यांनी 2 मराठे अजून बॅनरवर लावले. 1982 रोजी या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी एक कुंड पेटला. मराठा आरक्षणासाठी एक कुंड पेटला. एक धगधगता निखारा मराठ्यांच्या लेकरासाठी मैदानात उतरला. त्या मर्दाचं नाव ऐका. क्रांतीचे पेटले कुंड. हॅलो हॅलो क्रांतीचे पेटले कुंड पेटले कुंड पेटले कुंड पेटले कुंड. अन्न पाटलान केलं बंड. 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 राज्य सरकार केलं खंड. राज्य सरकार केलं खंड. राज्य सरकार केलं खंड. अरे आमचा मराठा अण्णासाहेब पाटील कसे 6 फुटाचा दे पिळदार मिशिये भरदार छातीचा बांधा. भरदार छातीचा बांधा कसा शोभून दिसतो रेणापूरच्या मराठ्यांचा खांदा. भरदार छातीचा गडी. छातीचा गडी 12 हात उडी 12 हात उडी. सरकारचा जबडा तो फाडी. 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 भल्या भल्यांची खोडमोडी होती. भल्या भल्यांची खोडमोडी होती. भल्या भल्यांची खोडमोडी होती. अण्णा पाटलाचं प्रेरणास्थान कोण आणि महाराष्ट्राचं दैवत कोण. शिवाजी राजाचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं पान हलत नाही. म्हणून तर गवतालाही भाले फुटतात. महाराष्ट्राच्या दरी कपारी लढला शिवराया. लढला शिवराया. लढला शिवराया. महाराष्ट्राच्या दरी कपारी लढला शिवराया. लढला शिवराया. लढला शिवराया. सिंधभूमीच्या स्वातंत्र्याचा घातला पाया. जिर रामा जिर हजी. जिर रामा जिर हजी. जिर रामा जिर हजी. जिर रामा जिर हजी. क्रांतीचं बंड पेटलंय. साल होत 1982. हे अण्णासाहेब पाटील कोण आहे.
कामगार नेता आहे आणि माईबाप मराठ्यांनो अण्णासाहेब पाटील आमदार आहे, आमदार. आणि आमचे 147 गांडू आमदार बोलायला तयार नाही. डबल डबल टाळी आणि आवाज डबल आला पाहिजे. मग मी नेहमी म्हणतो भारतामध्ये सरकार पंजाचं असो नाही तर छक्क्याचं असो. डबल डबल वाक्य तुमच्यासाठी. भारतात सरकार पंजाचं असो नाही तर छक्क्याचं असो, फक्त मराठ्याचा वापर यांनी केला होता. पण मनोज पाटलानं मराठे एवढे हुशार केले, रेणापूर मध्ये आमदार खासदार यायला तयार नाही. याच्या अगोदर आमदार खासदार आला तर आमची पोरं म्हणायची साहेब या ना, साहेब या ना, गुच्छे घ्या ना. आता साहेब आले की तेच पोरग म्हणतं मराठा आरक्षणावर बोला ना. मराठा आरक्षणावर बोला ना ही किमया केली शेतकरी पुत्र, ऊस तोड कामगार पुत्र मनोज पाटील जरांगे. आणि सरकारला प्रश्न विचारला अण्णासाहेब पाटलानं, बघा तरुणांनो, काय आमचा मराठा हुशार होता हो. अण्णासाहेब पाटलाची नजर ही भविष्य काळाचा वेध घेत होती. एवढा आमचा मराठा हुशार होता हो. आज आम्हाला आरक्षण कळालं, पण 1982 रोजी अण्णासाहेब पाटील म्हणाले या लेकरात गुणवत्ता आहे, या लेकरात क्वालिटी आहे. आणि या माझ्या लेकराला जर आरक्षण नाही मिळालं तर ही लेकर नेत्याच्या मागे जातील आणि आपलं आयुष्य बर्बाद करून घेतील. हे अण्णासाहेब पाटलांना मराठ्याचं दुःख दिसत होत. माझं वय 32 आहे. 32 वर्षाच्या तरुणाची व्यथा आणि कथा 1982 रोजी अण्णा पाटलाला कळाली होती. अण्णा पाटील म्हणाले माझ्या मराठ्याच्या लेकरामध्ये गुणवत्ता आहे, माझ्या लेकरामध्ये क्वालिटी आहे. पण आरक्षणाची शिकार ही लेकर होतील आणि कोणी आमदार खासदाराची कार्यकर्ते होतील. असली आमदारकी नको, 10 आमदारकी सोडीन मराठा आरक्षणासाठी. आणि देशाची अवस्था काय झाली, ज्या माणसाला खरंच काही येतं का ती माणसं घरी बसली आणि ज्या लोकाला काही येत नाही ती या देशाची राज्यकर्ती जमात बनली. मिळाला मराठ्याला न्याय, ही सभा आहे, ही सभा नाही आणि हा पोवाडा नाही रे, या मराठ्याच्या वेदना आहे, हा मराठ्यांचा आक्रोश आहे. अण्णासाहेब पाटलानं सरकारला प्रश्न विचारला मराठ्यांना आरक्षण कधी. सरकार शंड होत आणि आमच्या अण्णासाहेब पाटलानं मराठा आरक्षणासाठी पहिलं बलिदान अण्णा पाटलाचं वाया जाऊन देऊ नका हे मनोज पाटलाचं तुम्हाला सांगणं आहे. अण्णासाहेब पाटील गेले आणि अशा या महाराष्ट्रामध्ये दुसरा छावा जन्माला आला. छाव्याचं नाव अण्णासाहेब जावळे. अण्णासाहेब म्हणाले मंत्र्यांनो, खासदारांनो, जातीसाठी माती खा. आतापर्यंत मराठे लढले मातीसाठी, 2023 ला मराठे लढतात जातीसाठी. जातीसाठी माती खा. आमदारांनी माती नाही खाल्ली, पैशाची पोतीच आणली. अण्णासाहेब जावळे गेले आणि अशा ही विपरीत परिस्थितीमध्ये एका भयान रात्रीला मराठा सेवा संघाचे युगनायक पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनं 1992 रोजी सरकारला सांगितलं मराठ्याला आरक्षण ओबीसी प्रवर्गामधून.
छगन भुजबळ साहेब ओबीसी प्रवर्ग तुमच्या बापाची जागीरदारी नाही, तो सगळ्यांचा अधिकार आहे. आणि मग 2016 ला कोपर्डी प्रकरण घडलं. हे का सांगतोय शाहीर? रक्त सांडल्याशिवाय मराठ्याचा इतिहास घडला नाही. आणि 2016 ला 58 मूकमोर्चे काढले. जगाला शांतीचा संदेश 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धाने दिला. आणि 2016 ला जगाला शांतीचा संदेश 5 कोटी मराठ्यांनी दिला. आणि ठोक मोर्चा निघाला. माझ्या सारख्या तरुणावर खोटे गुन्हे नोंद करून 12,000 पोरं जेरबंद केली. आणि आता मराठा आरक्षणाची लढाई थांबलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावर कोणी बोलायला तयार नाही. मराठ्याला वाटलं आता कोणी नेता नाही, मराठ्याला आरक्षण मिळत नाही. सगळ्या बाजूनं मराठे दमले होते. पण अंबड घनसंगी शहागड परिसरामध्ये एक दिवा फडफड करीत होता. दिव्याचं नाव मनोज पाटील जरांगे. 34व उपोषण वडी काळ्याला मेचा महिना आहे. 17 मे 2023 34व्या उपोषणाला सुरुवात झाली. हा शाहीर प्रत्येक उपोषणाला सोबत आहे. मराठ्यांनो, या माणसाच्या माग मेच्या महिन्यामध्ये मुठभर लोक. माणूस दमला, बोला, माणूस थांबला, माणूस खचला, माणूस शांत झाला, माणूस लढत राहिला मराठ्यांच्या अवलादीसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी. मी म्हणाल, काय रे पाटील, कुठे या नादी लागता मराठ्याचं? काय खरं या मराठ्याचं? शाहीर घोगरे, मराठ्याच्या विरोधात बोलायचं नाही. एक दिवस मराठे एकत्र आणि अवघ्या 5 महिन्यामध्ये 14 ऑक्टोबरला 5 कोटी मराठे. कितीतरी वेळेस माणूस ढासळला, कितीतरी वेळेस माणूस कोसळला, ढस 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 रडत राहिला, स्वतःच्या मनाला बोलत राहिला. मराठा आरक्षणासाठी 22 वर्ष घोरत राहिला. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग. या नात्याने आमचा माणूस कोसळला.